जगे संत तोचे जाना जगे दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना विठ्ठल 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 कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग आई साहेब आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि ज्ञानोपारायणचं निमित्त करून तुम्हा आम्हाला संतांची अंतर्बाह्य लक्षणं सांगणारा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व माऊली ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज त्याचप्रमाणे वैराग्य मूर्ती गुरुवर्य जयराम बाबा भोसले कृष्णाजी बाबा व्यवहारे रखमाजी बाबा नवले या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली आपली ही मा नर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये एकादशी असो गुरुवार असो कुण्या संताची पुण्यतिथी असो किंवा कुणाची जयंती असो आणि त्या जयंतीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या संस्थेमध्ये प्रत्येक दिवशी कीर्तन होतात आणि त्यामध्ये बाबांनी आज आई साहेब आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांच्या जन्मदिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला दिली त्याबद्दल मी बाबांना धन्यवाद देतो। विठ्ठल 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 विठ्ठल। हो फक्त विनंती एकच आहे कीर्तनात बसल्यानंतर गप्पा गोष्टी करू नका कारण कसं आहे कीर्तन ही एक साधन आहे पखवाज वाजवणं ही एक कला आहे बरं का पखवाज वाजवणं ही एक कला आहे गायन करणं ही एक कला आहे परंतु कीर्तन श्रवण करणं आणि कीर्तन ही एक काय आहे साधन आहे। तुम्ही म्हणाल का हो कीर्तन ऐकल्याने कीर्तन केल्याने काय होतं होय अंग हरी रूप हरी रूप होय अंग हरी रूप हरी होय अंग हरी रूप हरी रूप होय अंग हरी रूप। कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग होय अंग हरी रूप जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा म्हणून कीर्तनामध्ये कधीही देव येत असतो म्हणून देवासमोर आपण जर इरगेल चाळे केले तर ते देवाला आवडेल का नाही ना म्हणून कीर्तनात बसत असताना आपण व्यवस्थित बसलं पाहिजे ज्या ज्या वेळेस भगवंताचं भजन होईल त्यावेळेस